नमस्कार सर्वांना आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मला आज सांगताना खूप आनंद वाटतोय की आपण जे दिव्यांग कला विकास केंद्र सुरू केलेलं आहे, तर खरं तर हे दिव्यांग कला विकास केंद्र आपलं मुंबईमध्ये रजिस्टर आहे आणि आपला जो नंदनवन प्रकल्प आहे तो आपण जुन्नर तालुक्यात शिवनेरीच्या पायथ्याशी सध्या 11 बौद्धिक अक्षम म्हणजे मतिमंद मुलांचा सांभाळ करतोय। परंतु बराच वेळा असं जवळ मी जेव्हापासून काम करते म्हणजे आज जवळजवळ मी 20 वर्ष झाले की दिव्यांग क्षेत्रामध्ये काम करतोय आणि मला असं जाणवलं की आपण बौद्धिक अक्षम मुलांचा सांभाळ तर करतोयच, परंतु या दिव्यांगांमध्ये अनेक विविध कला असतात। मग कुणाकडे गायन असेल, नृत्य असेल, संगीताची आवड असेल, कुणाला चित्रकलेची आवड असेल, कुणाला खेळाची आवड असेल आणि म्हणूनच या दिव्यांग बांधवांना त्यांच्या या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी किंवा त्यांच्या कलांचा विकास करण्यासाठी आज आपण नाहूर स्टेशनपासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर म्हणजे भांडूप येथे सुभाषनगर तिथे तुम्ही पाहाल की हे छोटंसं दिव्यांग कला विकास केंद्र सुरू केलेलं आहे। खरं तर त्याचा आजचा आपला हा आपण आजचा शुभारंभ म्हणजे खरं तर आज 15 ऑगस्ट आपला देश स्वतंत्र झाला तो दिवस आणि म्हणूनच या दिव्यांग बांधवांना देखील स्वतंत्रपणे मुक्तपणे फिरता वावरता यावं म्हणून आज आपण इथे हे दिव्यांग कला विकास केंद्र सुरू केलेलं आहे। खरं तर हे छोटंसं बीज आज आपण लावलेलं आहे आणि त्याचा वटवृक्ष करण्यासाठी आपल्याला समाजातील अनेक लोकांची त्यांच्या मदतीची गरज आहे। आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला जे प्रमुख उपस्थिती लाभली ते आदरणीय प्रदीप शिंदे सर जे पत्रकार आहेत, त्यांच्यासोबतच असलेले पुजारी साहेब आणि लोहार साहेब हे सगळे इथे उपस्थितच आहेत। त्याचसोबत आपल्या संस्थेच्या सचिव माननीय अश्विनीताई घोगरे, इरफानभाई शेख, अतुल गोरडे आणि मुस्तफा सर हे देखील इथे उपस्थित आहेत। आपल्या शिवनेरी किल्ल्याच्याच पायथ्याशी आपला नंदनवन प्रकल्प चालतो, त्या प्रकल्पामध्ये आज आपण 11 बौद्धिक अक्षम मतिमंद मुलांचा सांभाळ करतोय आणि खरं तर या नंदनवनातली मुलं म्हणजे आपली बौद्धिक अक्षम मुलं जरी शरीराने मोठी झाली असले तरी मनाने आणि बुद्धीने बालच असतात आणि म्हणूनच आपण त्या बालपणाचं प्रतीक म्हणजे आपला बाळकृष्ण इथे ठेवलेला आहे आणि त्याचं पूजन प्रदीपदा शिंदे करतायत। संस्थेचे सदस्य आदरणीय अतुल गोरडे यांना मी विनंती करते की त्यांनी श्रीफळ वाढवून आपल्या या कार्याचा शुभारंभ चला गणपती बाप्पा मोरया। आज 78वा वाढदिवस आहे आपल्या भारताचा स्वतंत्र दिवस। त्यानिमित्ताने दिव्यांग विकास कला केंद्र आज आमचे घोगरे साहेब आमचे मित्र आहेत। आज त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आपल्या या मुलुंड भांडूप भागामध्ये मला एक असं दिव्यांगांसाठी एक चांगलं त्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी एक छोटीशी क्लासेस चालू करायचे आहेत। क्लासेस म्हणजे त्यांना शिक्षण देणं, दिव्यांग मुलांना शिक्षण देणं हे फार महत्त्वाचं काम असते आणि आज घोगरे साहेब सामाजिक कार्यामध्ये आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते प्रसिद्ध आहे। मध्ये गेले तरी घोगरे साहेबांचं नाव आहे आणि अशा दिव्यांगांसाठी सर्वांसाठी मंदबुद्धी मुलं, छोटी गरीब लोकांसाठी काम करणारे असे आमचे जे मित्र आहेत त्यांचा आम्हाला फार अभिमान आहे आणि त्यांनी आम्हाला जेव्हा सांगितलं की आम्ही इथे चालू करतोय त्यांना आम्ही एक वचन दिलं की आम्ही तुम्हाला जे काही सहकार्य लागेल इथे आमच्या इथे ते आम्ही त्यांना मदत करू आणि आज त्यांनी आम्हाला ते दाखवून दिलं, मला बरं वाटलं। त्याच्यासाठी आज त्यांनी आम्हाला इथे बोलवलं होतं। त्या सर्व माझ्याबरोबर आलेले मान्यवर पुजारी साहेब आहेत, तुमचे लोहार साहेब आहेत, ते पण मुलुंडमधलेच आहेत। मुलुंडमध्ये आज ते रिक्षा युनियनचे सल्लागार आहेत, प्लस सोसायटीचे अध्यक्ष आहेत। पुजारी साहेब आमचे सामाजिक कार्यात असतात। साई सेवा संस्था मुलुंड रिक्षावाल्यांची आपल्या भागात संस्था आहे
त्या संस्थेचे पण ते सचिव आहेत आणि सर्वजणांना मी घेऊन आलो का तर आम्हाला त्यांचा अभिमान आहे की एक चांगल्या मुलांसाठी दिव्यांग मुलांसाठी हे सगळं काय कार्य होतं आहे आणि त्या कार्यात आपला एक छोटासा हातभार लागावा म्हणून आम्ही त्यांच्यासाठी वेळ काढून नक्की आलो इथे आणि त्यांना शब्द दिला होता तो पूर्ण केला आहे. आम्ही त्यांच्या या कला केंद्राला आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. तर आजचा कार्यक्रम इथेच संपला. चला तर मित्रहो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांना जे आपल्या यूट्यूब चॅनलचे काही सबस्क्रायबर आहेत, काही व्ह्यूवर आहेत, ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केला नाही परंतु आपले व्हिडिओ नेहमीच पाहतात, अनेक जण कमेंट्स देतात, काही लोक कमेंट्स देतही नाही, परंतु जे प्रत्यक्ष भेटल्यानंतर जे मला सांगतात की सर आपलं कार्य खूप छान पद्धतीने सुरू आहे, त्या सगळ्यांना मी नम्र विनंती करतोय, आवाहन करतोय की तुम्ही जर कधी मुंबईमध्ये आला तर नक्की आपल्या या सेंटरला भेट द्या. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. भारत माता की, भारत माता की.